पण ही म्हैस मला एवढं वाटेल हिचं माझ्याकडे येते का काय मग, कारण माझ्याकडे असं बघायला लागली ती. आणि जेव्हा मी बाहेरून जवळ आल्याच्या नंतर गाऊन घातलं ना असं वाटतं कशाला पाहिजे वजन कमी, काही नाही व्यवस्थित सगळं काही दिसतं. तर नमस्कार मंडळी, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज सकाळची जी रुटीन होती ती सगळी काही पार झालेली आहे. रुटीन म्हणजे कोणची, वेट लूज जर्नी जी स्टार्ट केली आहे ती. सकाळी उठून माझं वर्कआउट झाला, लिंबू पाणी झालं आणि ब्लॅक टी घ्यायची होती, पण ब्लॅक टी स्किप केली कारण आज माझा उपवास होता. तर मला माहीत नाही आता ब्लॅक टी उपवासामध्ये घेतात का नाही, म्हणून मी आज गुळाची चहा घेतलेली. तर रात्री मस्त केसाची मालिश केली होती आणि सकाळी मस्त शॅम्पू केला मी केसामध्ये, मस्त केस झालेली तर. आणि आज उपवास असल्यामुळे म्हटलं चला साडी घालूया, आणि साडी घातल्यावर थोडंसं बरं वाटतं. उपवासाच्या दिवशी कसं असं उपवास असलं ना जरा वेगळं काहीतरी करायला आवडतं मला आणि थोडी एनर्जी असल्यासारखी वाटते मला. बरं असो, तर आज आहे माझा उपवास आणि स्वयंपाकाला ना मी ब्रेक दिलेला आहे कारण रात्री आहो काय बोलले की तू खिचडी खा नाही तर नको खाऊ. शाबू खिचडी बोलते मी, शाबू खिचडी खा नाही तर नको खाऊ, पण आमच्यासाठी भिजायला घाला. तर मला शाबू खिचडी खायची नव्हती, तर मी आहे वेट लूज म्हणजे वेट लूज करते मी, त्याच्यामुळे मला खिचडी खायची नाही. असं म्हणतात वेट लूजमध्ये खिचडी खाऊ नये, म्हणून मला खिचडी खायची नव्हती. पण आहो रात्री मला बोलले की तू खा तर नको खाऊ, पण आमच्यासाठी खिचडी नक्की भिजायला टाक, कारण आहोंना खिचडी एवढी आवडते. आहोंच नाही तर मुलांना सुद्धा खिचडी आवडते आणि त्याच्यामुळे आज ना सगळ्यांसाठी मी खिचडीच करणार आहे आणि थोडीफार एवढीशी मी पण खाणार आहे. आणि तर मुलांना सुद्धा टिफिनला मला खिचडी द्यायची सगळ्यात महत्त्वाचं, आणि नाश्त्याला सुद्धा त्यांना खिचडी द्यायची. सगळं काही हेच चालू आहे. बरं असो, मस्त फ्रेश झाली आणि आज मुलांना शाळेमध्ये सोडायची बारी आहे माझी, कारण भाऊजींना आज नाही का काहीतरी काम आहे आणि ते लेट उठलेले आहेत म्हणून त्यांचं काय आवडलं नाही. तर मला बोलले तुम्ही चांगले फ्रेश झालं तर जा, आता मुलांना सोडून या. म्हटलं चला मुलांना सोडून येते मी, ठीक आहे. तर माझं आता मी उरकून घेते, मी फ्रेश झालेले आहे आणि थोडंसं करून घेते. तर काहीच मी उरकून घेतले आणि माझं सिम्पलच असतं, काही नसतं जास्त काही. मी स्किन केअर वगैरे जास्त काही करत नाही, फक्त पावडर लावत असते, दुसरं बाकी काही नाही करीत मी. पण तरी पण चांगल्या प्रकारे आहे, म्हणजे फोड्या वगैरे नाही आहे जास्त. पहिल्या माझ्या चेहऱ्यावर खूप फोड्या होत्या. तर चला टाईम झाला आणि अश्विन दीदी एवढे बेजार झालेत ना, कारण त्यांना शाळेमध्ये नाही का अर्धा तास मला लवकर सोडावं लागतं, कारण कसं आहे ना त्यांना खेळायला वगैरे बरं पडतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अश्वला तर एवढं लवकर जावं वाटतं शाळेमध्ये, कारण त्याला खेळायला फार आवडतं. तर चला मुलांना सोडून चला 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 दादा दिदीला शाळेत सोडून आले बरं का मी. पण ही म्हैस मला एवढं वाटेल हिचं माझ्याकडे येते का काय मग, कारण माझ्याकडे असं बघायला लागली ती एवढी डेंजर बघायला ती माझ्या का हे पा. राम 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 करायची वेळ आली गाईज. मुलांना सोडून आले मी आणि खोटं नाही सांगत, चालत गेले, चालत आले ना मला एवढी धाप लागली ना, जेव्हा पायऱ्या चालत होते तेव्हा असं नको नको झालं. आणि हे सगळं काही वेट वाढल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम माझ्यासोबत व्हायला लागलेत. आणि इकडे बटाटे टाकले शिजायला, इकडे शेंगदाणे टाकलेत भाजायला, आणि ही आपली रात्री खिचडी भिजायला घातलेली आता ही करायची मला. तर गाईज आत्ता आला होता मला आमचा फोन आणि मला म्हणतो टिफिन पॅक केला तुमचा, त्याने टिफिन देऊन यायचं पहिला. आणि गाईज माझ्यासोबत एक मोठा प्रॉब्लेम होतो बरं का, जेव्हा कधी मला वजन कमी करायचं मी ठरवते किंवा त्या बाहेर विचार करते ना, अशी साडी वगैरे घातली ना तर असं वाटते की नाही खरंच वजन कमी केलं पाहिजे, कारण दंड वगैरे खूप मोठमोठी दिसतात, व्यवस्थित काही दिसत नाही. आणि नंतर मग कुठं जायचं असेल तर असं होतं बरं का, कुठं जायचं असेल साडी वगैरे घातली ना तर मग असं होतं की वाटते की नाही थोडंसं आपलं वेट कमी केलेलं बरं, कारण बॉडी वगैरे वेगळी दिसते, साडी घातल्यावर पाहिजे तसं नाही दिसत माणूस, असं मला वाटतं. आणि जेव्हा मी बाहेरून जवळ आल्याच्या नंतर गाऊन घातलं ना असं वाटतं कशाला पाहिजे वजन कमी, काही नाही व्यवस्थित सगळं काही दिसतं. गाऊनमध्ये आलं की असं वाटतं काही नाही व्यवस्थित आहे सगळं काही, असं माझ्यासोबत हमेशा होतं. तर काहीच आता चाललं आहे आम्ही पार्लरमध्ये. फायनली मला टाईम भेटला आहे आणि ॲडजस्ट झालं गाडीचं, पण मी नेक्स्ट आली आता चालले आहे.
तर काहीच पार्लरवरून आल्याच्यानंतर मस्त अर्ध्या तासाची निवांत झोप मारली आहे आणि आता बेड वगैरे आवरायचं असून तसंच काही आवरलं नाही आहे. आणि थ्रेडिंग तर माझ्या एवढ्या लाल झाल्या होत्या ना आणि एवढा त्रास झाला होता मला, कारण मी 2 महिन्यातून आत्ता गेले होते. मी प्रत्येक महिन्यात करत नाही आहे, काही असलं सीझन वगैरे तर करा वाटतं. आणि आता मी अशाच केलेलं आहे. तर मी डेली करत नाही कारण माझी सेन्सिटिव्ह स्किन आहे आणि एवढा त्रास होतो ना मला लई. आले मी झोपी गेले होते कारण खूप त्रास झाला होता मला. तर चला रूम वगैरे उरकून घेते मी आता हे सगळं काही. आणि संध्याकाळचा मेनू आता फोन लावला होता तर बोले चिकन, सगळेजण बोले चिकन खायचं. आता तुम्ही म्हणताल तुला उपवासाला चिकन चालतं का? तर हो, ज्या देवीचा उपवास धरते ना मी त्या देवीला नैवेद्यच बोकडाचं किंवा कोंबड्याचं दिलं जातं. तर मी त्या देवीचा उपवास धरते तर चिकन वगैरे चालतं, तर तसं खाऊ शकते मी. तर चला मी आवरून घेते आणि मग लागते स्वयंपाकाला. गाईज आता मी बनवली तर गुळाची चहा मस्त आवरून घेतली मी. आणि चहा उकळल्याच्या नंतर गूळ घालायचा आहे. मी गॅस आता बंद करते. चहा मस्त उकळली आहे आणि नंतर आता मी त्याच्यामध्ये 1 चमचा गूळ घालणार आहे आणि चांगलं मिक्स करून द्यायचं. याने ना फुटत नाही, काही नाही चहा. मस्त चहा तयार येतो, अजिबात फुटलेली नाही आणि टेस्टी पण खूप लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपली बॉटल रोजच्या प्रमाणे परत आज पण 6:30 वाजता फिनिश झालेली. म्हणजे 2 लिटर पाणी आपण 6:30 वाजताच संपवतं 9 वाजल्यापासून. तर अजून एकदा भरून ठेवायची, संध्याकाळ 9 वाजेपर्यंत ही पण पूर्ण फिनिश करायची. तर आता मी घेते इथे चहा आणि चहा घेऊन मी लागणार आहे स्वयंपाकाला. तर चला सगळ्यात आधी चहा पिते, चाय एन्जॉय करत पिते आणि मग करायचं स्वयंपाकसुद्धा मी एन्जॉय करूनच करते. जे की गाणं लावत असते ना मग स्वयंपाक करत असते, जेणेकरून स्वयंपाक कधी होते हे मला कळतच नाही आहे. तर काहीच मस्त जेवण वगैरे झालं आहे आणि आता झोपायची तयारी, खाली चालूनसुद्धा आले. जे दिवसभरचं रुटीन होतं ते सगळं काही फॉलो करून आता झालेली आहे वेळ आपला ब्लॉग एंड करायची. तर चला आता वाजले तर 10 आणि झालेली झोपायची वेळ. तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि रायटिंगमध्ये मी अजून काय बदल करू शकते ते सुद्धा मला तुम्ही सांगा. तर चला, हो, आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, गुड नाईट. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगसोबत. बाय.